आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांनाच लक्षात आलं असेल की इथे असणाऱ्या आपल्या प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे. म्हणजे ह्या वक्तृत्व स्पर्धा जेव्हा आयोजित करण्यात आल्या तेव्हा सुद्धा दृष्टिकोन अगदी वेगळा होता. म्हणजे कसं तर हे व्यासपीठावर जे सगळे बसलेले आहेत आणि त्याच्यासोबतच जे आयोजक आहेत ज्यांनी हा कार्यक्रम खूप चांगल्या रीतीने पार पडावा याच्यासाठी खूप मेहनत घेतली, त्या सगळ्यांचा दृष्टिकोन काय होता? या वक्तृत्व स्पर्धा अतिशय चांगल्या वातावरणामध्ये व्यवस्थितरित्या पार पडाव्यात. आणि इथे आलेल्या स्पर्धकांचा दृष्टिकोन काय होता? इथले मॅक्सिमम स्पर्धक असं म्हणत असतील की पहिला नंबर माझाच आला पाहिजे या स्पर्धांमध्ये. तर कदाचित काही जण जे पहिल्यांदाच वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत त्यांचा दृष्टिकोन कदाचित असा असू शकेल की आपण पहिल्यांदाच भाग घेत आहोत, स्टेजवर जाऊन सगळ्यांच्या समोर बोलणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं. मग पहिलं पारितोषिक, दुसरं पारितोषिक हे आपण पुढच्या स्पर्धांमध्ये ठरवूया. असे प्रत्येकाचे दृष्टिकोन वेगळे वेगळे असतात. या वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्तानं मी प्रयत्न हा करणार आहे की या वक्तृत्वाच्या संदर्भात आपण कोणता आणखी वेगळा दृष्टिकोन स्वीकारू शकतो का? म्हणजे जसा आयोजकांचा दृष्टिकोन होता स्पर्धा व्यवस्थित पार पडण्याचा आणि स्पर्धकांचा दृष्टिकोन होता या स्पर्धेत भाग घेण्याचा, नंबर मिळवण्याचा, त्याच्याही पेक्षा वेगळा असा दृष्टिकोन आपण ठेवू शकतो का? कारण मला माहीत आहे की या ठिकाणी जे उपस्थित आहेत ते फक्त स्पर्धक आणि आयोजकच आहेत असं नाही, तर वेगवेगळी शिक्षक मंडळी मला दिसत आहेत. त्यासोबतच या कॉलेजेसची टीम घेऊन येणारे सुद्धा सगळे मला प्राध्यापक इथे दिसत आहेत आणि नॉन टीचिंग स्टाफसुद्धा मला इथे दिसतो आहे. मी पाहू शकते की काही जणांचे पॅरेंट्ससुद्धा इथे दिसत आहेत, मोठ्या कौतुकानं हे बघण्यासाठी आलेले. अशा परिस्थितीत एका वेगळ्या दृष्टिकोनाबद्दल चर्चा करणं हा माझा आजचा हेतू असणार आहे. खरं तर वक्तृत्व स्पर्धांची सुरुवात वक्तृत्व या शब्दापासूनच होते बरं का. कारण माझ्या पाहण्यामध्ये असे बरेच लोक आहेत ज्यांचं कदाचित शिक्षणही खूप जास्त झालेलं आहे, पण त्यांना अजूनही वक्तृत्व हा शब्द उच्चारता येत नाही. बरेच जण त्याचा उच्चार वक्तृत्व असा करतात. आणि जर वक्तृत्व हा शब्द उच्चारताच येत नसेल तर तो शब्द खरंच लिहिता येतो की नाही याच्याबद्दल मी काही सांगण्याची आवश्यकता नाही. पण एक गोष्ट या निमित्तानं आवर्जून सांगू इच्छिते. वक्तृत्व हा शब्द उच्चारणं जसं महत्त्वाचं आहे ना, तसंच याच्यातूनच लक्षात येतं की वक्तृत्व स्पर्धा जर गाजवायची असेल, नंबर जर आपल्याला त्याच्यात मिळवायचा असेल तर आपल्या भाषेवर तेवढंच जास्त प्रभुत्व असलं पाहिजे. आपले उच्चार अगदी स्पष्ट असले पाहिजे, आवाजात खणखणीतपणा असला पाहिजे आणि त्याच्यासोबतच आपल्याला जे काही मांडायचं आहे त्या सगळ्या आयडियाज आपल्या स्वतःच्या क्लिअर असल्या पाहिजे. या वक्तृत्वाच्या संदर्भानं आणखी पुढे जात असताना मी तुम्हाला थेट इसवी पूर्व 466 मध्ये घेऊन जाऊ इच्छिते. इसवी पूर्व 466 मध्ये सिसिलीमध्ये सिरॅक्यूज या वसाहतीमध्ये तिथे ग्रीक लोकांचा अंमल होता आणि तिथले सर्व लोक स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करत होते. स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अनेकांवर खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे खटले दाखल करण्यात आलेले होते. आणि या खटल्यांसाठी त्या कोर्टामध्ये जर आपली बाजू मांडायची असेल तर, कारण कागदपत्रांचा तिथे मोठ्या प्रमाणावर अभाव होता, कागदोपत्री काहीही पुरावे सापडत नव्हते, अशा परिस्थितीमध्ये वाक्पटू असणं जास्त महत्त्वाचं होतं. आपला मुद्दा व्यवस्थित शब्दांमध्ये पटवून देणं हे खूप जास्त महत्त्वाचं होतं. आणि त्याच परिस्थितीमध्ये ज्यांच्यावर हे खटले दाखल करण्यात आलेले होते त्यांच्या वतीनं बाजू मांडण्यासाठी कोरॅक पुढे आला आणि प्रत्येक वेळेस कोर्टामध्ये त्यानं बाजू मांडायला सुरुवात केली. त्या अर्थानं कोरॅकला वक्तृत्व कलेचा प्रणेता असं मानलं जातं. ही सुरुवात झाली. त्याच्यानंतर अथेन्समध्ये सगळीकडे ही वक्तृत्व कला प्रसृत झाली आणि त्याच्यासोबतच लोकशाहीसाठी, आपल्या स्वातंत्र्यासाठी वक्तृत्वाचा वापर करण्यासाठी अनेक जणांनी सुरुवात केली. डिमोस्थेनेस हे नाव आपण सगळ्यांनी ऐकलं असेल. वक्तृत्व कलेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं ते गाजलेले होते.
त्याच्यानंतरची ही काही परदेशी उदाहरणं सांगायची झाली तर अब्राहम लिंकन यांचे गुलामगिरीच्या विरोधातले सगळे थॉट्स आणि स्वातंत्र्याच्या महत्त्वाबद्दलचे सगळे भाषणं खूप गाजलेले आहेत, आपल्याला माहीत आहे. मार्टिन ल्युथर किंग, आय हॅव अ ड्रीम, हे त्यांचं भाषण अतिशय गाजलं. विन्स्टन चर्चिल यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये जी भाषणं केली ती भाषणंसुद्धा अतिशय गाजली. त्याच्यानंतर जर नावं घ्यायची ठरली तर जॉन एफ केनेडी, वुडरो विल्सन असे कितीतरी नावं घेता येतील. आणि आपल्याला तर या वक्तृत्वाची अत्यंत समृद्ध परंपरा लाभलेली आहे असं मी म्हणते. आपल्यासाठी बाकीची भरपूर उदाहरणं देण्याची गरजही भासणार नाही. मी फक्त 2 उदाहरणं देते आणि लक्षात येईल की यस, आपला भारत देश वक्तृत्वाच्या संदर्भामध्ये केवढा संपन्न देश आहे. आणि आज तुम्ही त्याच वक्तृत्व कलेचं किंवा त्याच वक्तृत्वाचं इथे प्रतिनिधित्व करत आहात. पहिलं उदाहरण देते, स्वामी विवेकानंदांचं. यस, मी कोणत्या उदाहरणाबद्दल बोलत आहे हे कदाचित तुमच्या लक्षात आलं असेलच. शिकागोमधली ती परिषद स्वामी विवेकानंदांना फक्त 2 मिनिटांचा वेळ देण्यात आला होता त्यांचं मत मांडण्यासाठी. आणि जेव्हा स्वामी विवेकानंद उठून उभे राहिले आणि त्यांनी सुरुवात केली, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, 2 मिनिटभर तर टाळ्यांचा कडकडाट झाला. आणि तोही असा खुर्च्यांवर बसून नव्हे तर स्टँडिंग ओव्हेशन मिळालं. त्या सभागृहामध्ये जवळपास 7,000 पेक्षाही जास्त लोक होते. पण जसे विवेकानंदांचे शब्द त्यांच्या कानावर पडले, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, हे सगळेच्या सगळे नॅचरली उठून उभे राहिले आणि टाळ्यांचा कडकडाट 2 मिनिटभर चालला. बोलण्याची वेळ किती दिली होती स्वामी विवेकानंदांना? फक्त 2 मिनिटांची. आणि ह्या 2 मिनिटांमध्ये तर टाळ्यांचा कडकडाटच चालू होता. त्याच्यानंतर काय घडलं हे आपल्या सगळ्यांना माहीत आहेच. म्हणून तर स्वामी विवेकानंद सुद्धा असं म्हणतात, तुम बस विचारो की बाढ़ ला दो, बाकी सारा प्रकृती अपने आप संभाल लेंगी. इथे जे वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतलेले पार्टिसिपंट आहेत ना, त्यांना सुद्धा मी हे सांगू इच्छिते. आणि ज्यांनी भाग घेतलेला नाही त्यांना सुद्धा सांगू इच्छिते की खरंच आपण फक्त विचारांचा पूर आणला पाहिजे. आणि जेव्हा आपण असा विचारांचा पूर आणू ना, तेव्हा आपोआप पुढे जे काही घडेल तो नक्कीच इतिहास असणार आहे. मी आता या वक्तृत्वाच्या संदर्भातलंच दुसरं उदाहरण तुम्हाला सांगणार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने ते संविधान सभेमध्ये आपलं मत मांडण्यासाठी उभे राहिले. संविधान सभेमध्ये म्हणजे आपण ज्याला संसद म्हणतो. आणि जवळपास 400 पेक्षाही जास्त खासदार तिथे होते. आणि जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उठून उभे राहिले आणि त्यांनी त्यांचं बोलणं सुरू केलं, पिन ड्रॉप सायलेन्समध्ये जवळपास 2 ते 2.5 तास त्यांचं भाषण सगळे खासदार ऐकत होते. 2 ते 2.5 तास अतिशय खणखणीत शब्दांमध्ये, स्पष्ट शब्दांमध्ये, स्वतःच्या विचारांची क्लॅरिटी असल्यामुळे स्पष्टपणे ते आपले विचार सगळे मांडत गेले. आणि जेव्हा 2-2.5 तासांनंतर आपलं बोलणं संपवून डॉक्टर बाबासाहेब खाली खुर्चीवर बसले. बघा हां, जस्ट तुम्ही कल्पना करा, अगदी डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा की काय ते दृश्य असेल. जेव्हा आपलं बोलणं संपवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खाली खुर्चीवर बसले, त्याच क्षणी या संसदेत मधले म्हणजे संविधान सभेमधले 400ही खासदार इमिजिएटली उभे राहिले आणि त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. यस, अगदी असाच टाळ्यांचा कडकडाट किंबहुना याच्यापेक्षाही जास्त टाळ्यांचा कडकडाट तेव्हा झाला होता. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वक्तृत्व शैली तेवढी प्रभावी होती, त्यांच्या विचारांची क्लॅरिटी तेवढी होती, त्यांच्या आवाजात स्पष्टपणा होता, आवाजात खणखणीतपणा होता. आणि त्याच्यामुळे त्यांची मांडण्याची ही पद्धत अशी काही होती की त्यामुळे हा टाळ्यांचा कडकडाट घडला. म्हणजेच आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे, ह्या 2 उदाहरणावरून मी काही सांगू इच्छिते जे स्पर्धांमध्ये पुन्हाही भाग घेणार आहेत. स्वामी विवेकानंदांच्या उदाहरणावरून मला काय सांगायचं आहे, सुरुवात खूप महत्त्वाची आहे. सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका एवढ्या शब्दांनी इतिहास घडवला. त्याच्यामुळे आपल्या बोलण्याची सुरुवात अतिशय प्रभावी असलीच पाहिजे.
आणि डॉक्टर बाबासाहेबांचा मी जे उदाहरण दिलं त्याच्यानुसार आपले विचार खूप स्पष्ट असले पाहिजेत. आणि जेव्हा असा विचारांचा स्पष्टपणा आपल्यामध्ये असतो ना, तेव्हा आपली वक्तृत्व शैली तेवढी प्रभावी डेफिनेटली होतेच. त्याचसोबत आणखी काही गोष्टी मी या विशेषतः स्पर्धकांच्या लक्षात आणून देऊ इच्छिते आणि अर्थातच बाकीच्याही सर्वजणांनी ते लक्षात घ्यायचं आहे. तुम्हालाही पर्सनल आयुष्यामध्ये याचा उपयोग डेफिनेटली होऊ शकतोच. हां, आणि त्याच्या अगोदर मी सांगू इच्छिते, स्वामी विवेकानंदांनी शिकागो परिषदेमध्ये जेव्हा ते बोलले तेव्हा त्यांनी काय वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला होता का? त्यांना काय त्या स्पर्धेमध्ये पहिला नंबर मिळवायचा होता का परिषदेमध्ये त्या? किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा बोलत होते तेव्हा त्यांनी स्पर्धेत भाग घेतला होता का? अजिबात नाही. म्हणजे माझा सांगण्याचा मुद्दा हा आहे की वक्तृत्व ही कला जी आहे ती फक्त स्पर्धेत गाजवण्यापुरती किंवा पहिला नंबर मिळवण्यापुरतीच असते, किंबहुना वक्तृत्व ही कला फक्त स्पर्धेपुरतीच सीमित असते असं अजिबात नाही. वक्तृत्व कलेचा आपल्याला दैनंदिन आयुष्यातही खूप चांगल्या पद्धतीनं वापर करता येऊ शकतो जर आपण तेवढी दक्षता घेतली आणि त्या रीतीनं त्या दृष्टिकोनातून या वक्तृत्वाकडे पाहिलं तर. आता आजचीच ह्या स्पर्धेचंच बघा ना, आपण बक्षीस वितरणासाठी जमलेलो आहोत आणि जे स्पर्धक आहे ते माझ्या मताशी सहमत असतील. तुमची स्पर्धा जेव्हा चालू होती तेव्हा तर मी इथे नव्हते, पण तरीसुद्धा वक्तृत्व स्पर्धा कशा घेतल्या जातात हे मला माहीत आहे. त्याच्यानुसार मी तुम्हाला पुढचं सांगते. तुमच्या बोलण्यासाठी एक टाईम लिमिट दिली होती, बरोबर ना? किती मिनिट होती ती? हां, यस, 5 मिनिट. ओके, यस. म्हणजे टाईम लिमिट दिलेली असते. त्या टाईममध्ये, तेवढ्या वेळेमध्ये तुम्हाला तुमचं मत व्यवस्थितरित्या मांडता आलं पाहिजे. बरेचदा काय होतं माहीत आहे का, की ते मतं आपलं डोक्यात भरपूर काही असतं पण मांडायचं कसं हे कदाचित माहीत नसतं आणि मग भारंभार पसारा आपल्या तोंडातून भरपूर सारे शब्द निघत राहतात आणि समोरचा बोर होतो किंवा त्याला कन्फ्युजन व्हायला लागतं. म्हणजेच पहिल्यांदा आपण काय लक्षात घ्यायचं, कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आपण कसं बोलू शकतो. दुसरा मुद्दा, आता हे पण मला माहीत आहे की 5 मिनिटांची जरी तुम्हाला वेळ देण्यात आलेली होती तरीसुद्धा एक 4 किंवा 4.5 मिनिटांनंतर एक वॉर्निंग बेल वाजली असेल, बरोबर ना? यस, तुमच्या डोलावणाऱ्या माना मला सांगतात की वॉर्निंग बेलसुद्धा देण्यात येत होती. मग अशा परिस्थितीमध्ये वॉर्निंग बेल याचा काय अर्थ आहे? मला माहीत आहे की तुम्ही सगळ्यांनी भाषणाची खूप चांगल्या पद्धतीनं तयारी केली होती. कशानंतर काय आहे, कशानंतर काय आहे व्यवस्थित केलं होतं. काही जणांनी अगदी पाठांतर सुद्धा केलेलं असेल. पण जेव्हा इथे येऊन तुम्ही बोलायला सुरुवात करता आणि वॉर्निंग बेल वाजते तेव्हा काय घडतं? मोठं इंटरप्शन होतं की नाही ती बेल वाजली की. आणि मग काही जणांची विचारांची शृंखला तिथे थांबते, अडखळते. पुढे काय बोलायचं ते लक्षात येत नाही. दैनंदिन आयुष्यातही असं होत असतं. आपण एखाद्या मुद्द्यावर, अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर काहीतरी आपलं मत मांडत असतो आणि मध्येच कोणीतरी काहीतरी बोलतं, आपल्या बोलण्यामध्ये इंटरप्शन निर्माण होतं. अशाही वेळेस इंटरप्शन निर्माण झालं तरीसुद्धा आपल्या विचारांची शृंखला, बोलण्याची शृंखला थांबता कामा नये. आणि इतकंच नाही तर काही जणांच्या डोक्यात असंही आलं असेल की अरे, आम्हाला तर अजून बरंच बोलायचं राहिलं होतं, अजून तर अख्खं 1 पेज माझं शिल्लक आहे जे मला बोलायचं होतं आणि एवढ्या लवकर वॉर्निंग बेल वाजली, आता उरलेल्या अर्ध्या मिनिटात मी कसं मत मांडणार आहे? तर ते सुद्धा तुमचं स्किल असतं की जेव्हा अत्यंत लिमिटेड वेळ असतो आणि आपल्याकडे बोलायचं भरपूर काही असतं तर ताबडतोब जज करता आलं पाहिजे की एवढं भारंभार बोलण्यामधलंही कोणत्या गोष्टी अशा महत्त्वाच्या आहेत की ज्या बोलल्याच पाहिजेत आणि त्या लिमिटेड वेळेमध्ये तुम्ही त्या गोष्टी अवश्य बोलू शकता. त्याच्याशिवाय आणखी तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की तुम्हाला वक्तृत्व स्पर्धेच्या वेळेस पोडियम पुरवण्यात येत नाहीत. म्हणजे पोडियम समोर उभं राहायचं आणि मग बोलायचं असं होत नाही, तर एक स्टँडिंग माईक दिलेला असतो. कशासाठी ते सुद्धा खूप महत्त्वाचं असतं बरं का. जेव्हा स्टँडिंग माईक असतो म्हणजे एक छोटासा ते रॉड, त्याच्यानंतर तो वरून आलेला माईक, अशा पद्धतीनं जेव्हा तो माईक असतो तेव्हा तुमची पूर्ण बॉडी सगळ्यांना व्हिजिबल असते. आणि सॉफ्ट स्किल ट्रेनर या नात्यानं जेव्हा कम्युनिकेशन स्किलचे मी सेशन्स घेते तेव्हा माझ्या ट्रेनीजना मी अवश्य सांगत असते की कोणत्याही संवादामध्ये 55% भाग हा
फेशियल एक्सप्रेशन्स आणि बॉडी लँग्वेजचा असतो. म्हणूनच तर जर एवढं मोठं पोडियम तुमच्या इथपर्यंतच्या हाईटपर्यंत पोडियमच आलं तर तुमचे हात वारे, तुमचे पाय लटलटतायत की नाही, किंवा तुम्ही पायावर डान्स करताय की कसं, हे काहीच कळणार नाही ना. आणि मग अशा परिस्थितीमध्ये इथून आपल्या हेही लक्षात आलं पाहिजे की जेव्हा आपण कुणाशी बोलतही असतो तेव्हासुद्धा आपली बॉडी लँग्वेज 55% इतकं त्या समोरच्याला कम्युनिकेट करत असते. त्यामुळे बॉडी लँग्वेजवर सुद्धा व्यवस्थितरित्या आपण काम केलं पाहिजे. त्याच्यासोबत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मी असा सांगते की प्रॅक्टिस करावीच लागते बरं. म्हणजे आताच्या ह्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेणारे तुम्ही जे आहात ते कदाचित उद्या अगदी मोठी जिल्हा लेवलची, राज्य स्तरावरची किंवा अगदी इंटरनॅशनल स्तरावरची सुद्धा तुम्ही स्पर्धा गाजवाल, पण तरीसुद्धा तुम्हाला सराव करावाच लागेल. खुशवंत सिंगांचंच एक उदाहरण देऊ इच्छिते. खुशवंत सिंग हे तेव्हाचं उदाहरण देते बरं. आणि अगदी आमच्या क्लोज रिलेटिव्हनी त्यांना बोलवलेलं होतं एका मोठ्या फंक्शनमध्ये, आणि तेव्हा काय घडलं हे त्यांनी मला सांगितलं, म्हणून हा प्रसंग मी मुद्दाम तुमच्याशी शेअर करू इच्छिते. तर खुशवंत सिंग तेव्हा त्यांच्या नावाला सुद्धा प्रचंड मोठं वलय प्राप्त झालेलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ते फ्लाईटवरून आले, त्यांना त्यांच्या लायझनिंगमध्ये असणाऱ्या लोकांनी हॉटेलमध्ये सोडलं आणि खुशवंत सिंगांनी सांगितलं की आता आपल्याला 2 तासानंतर निघायचं आहे ना, तर 2 तासभर मला कोणाचीही तुमची आवश्यकता भासणार नाही, तुम्ही तुमचे काम करू शकता, 2 तासानंतर इथे या आणि आपण निघून व्यासपीठाकडे जाऊया. नंतर 2 तासानंतर पुन्हा त्यांना लायझनिंगवाले घेण्यासाठी गेले. खुशवंत सिंग त्यांच्यासोबत जाऊ लागले आणि तेव्हा हे जे मी म्हटलं ना माझे क्लोज रिलेटिव्ह होते, तर त्यांना कुतूहल वाटत होतं, म्हणून मग त्यांनी खुशवंत सिंगांना विचारलं की हे 2 तास तुमचा व्यवस्थित आराम झाला ना. आणि खुशवंत सिंग यांनी सांगितलं की मी आराम नव्हतो करत, आज माझं जे भाषण आहे ना, आता जे मला भाषण द्यायचं आहे त्याची मी तयारी करत होतो. बघा, खुशवंत सिंगसारखा मनुष्य ज्यांच्या नावात सुद्धा खूप वलय आहे, ज्यांचं बोलणं लोक अगदी दुरून दुरून येऊन ऐकत असतात, त्यांचे एक एक शब्द म्हणजे खूप महत्त्वाचे ठरणारे आणि मानणारे लोक आपल्याकडे आहेत, आणि तेही खुशवंत सिंग स्वतः प्रॅक्टिस करतातच. म्हणून आपल्याला सराव करावाच लागेल. आणि आणखी एक महत्त्वाची बाब सांगू इच्छिते, आपण जे काही आपल्या डोक्यामध्ये आहे ते व्यवस्थितरित्या कधी मांडू शकतो, जेव्हा त्या सगळ्या आयडियाज, आपल्याला जे बोलायचं आहे, जे मांडायचं आहे त्या संदर्भातल्या सगळ्या आयडियाज जेव्हा आपल्या स्वतःच्या क्लिअर असतील ना, तेव्हा आपलं बोलणं आपोआप प्रभावी होतं आणि तेवढं व्यवस्थितरित्या आपण सगळं सांगू शकतो सुद्धा. मग ही क्लॅरिटी म्हणजे नेमकं काय, त्याच्यासाठी वक्तृत्वाच्या संदर्भातले नाही पण दुसरे 2 उदाहरणं मी तुम्हाला देऊ इच्छिते. गॅलिलिओ, आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. गॅलिलिओने असं सांगितलं, म्हणजे सगळ्यात अगोदर तर कोपर्निकसने सांगितलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य काही पृथ्वीभोवती फिरत नाही. पण कदाचित त्यांच्या सुदैवानं म्हणावं लागेल, यस सुदैवानंच म्हणावं लागेल, त्यांच्या सुदैवानं त्यांचा नैसर्गिक मृत्यू लवकर झाला आणि त्यांना पुढे काही त्रासाला सामोरं जावं लागलं नाही. पण त्याच्यानंतर जेव्हा गॅलिलिओने सुद्धा तेच संशोधन केलं आणि आपलं संशोधन मांडलं की सूर्य काही पृथ्वीभोवती फिरत नाही, पृथ्वीच सूर्याभोवती फिरते, तेव्हा धर्ममार्तंडांसाठी हा फार मोठा विद्रोह होता. कारण त्यांचं मत असं होतं की सूर्य आमच्या पृथ्वीभोवती फिरतो, आमची पृथ्वी खूप महान आहे, खूप मोठी आहे, वगैरे वगैरे वगैरे. पण गॅलिलिओ त्यांच्या मतावर ठाम होते. अशा वेळेस गॅलिलिओंनी त्यांचं मत बदलावं याच्यासाठी त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. गॅलिलिओ तेव्हा खूप वयोवृद्ध झालेले होते आणि फक्त त्यांना तुरुंगात टाकलं असं नाही, तर त्यांचा अनन्वित छळ करण्याची सुरुवातही झाली. अगोदरच वय जास्त, त्यात हा सगळा छळ आता त्यांना सोसवेना. म्हणून मग त्यांनी काही सामोपचारानं प्रश्न मिटू शकतो का, काही आपल्याला तडजोड करता येते का याची चाचपणी केली. तेव्हा याच धर्ममार्तंडांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला लिहून द्या की पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाही तर सूर्यच पृथ्वीभोवती फिरतो. बघा, आता हा अत्याचार त्यांना सहन करता येण्यासारखाच नव्हता. म्हणून गॅलिलिओ शेवटी खरंच लिहून देत होते की सूर्यच पृथ्वीभोवती फिरतो, पृथ्वी काही सूर्याभोवती फिरत नाही. पण
आता हे खूप महत्त्वाचं आहे बरं का. हे लिहून देत असताना सुद्धा गॅलिलिओ स्वतः तोंडानं पुटपुटत होते, मी जरी काहीही लिहून दिलं तरी पृथ्वी सूर्याभोवती फिरण्याची थांबणार थोडीच आहे. बघा, क्लॅरिटी ही अशी असते. कितीही छळ झाला तरी त्यांच्या विचारांची स्पष्टता, त्यांच्या संशोधनातला त्यांचा विश्वास, त्यांचा आत्मविश्वास अजिबात डळमळीत झालेला नव्हता. तो पूर्णपणे व्यवस्थित होता. म्हणूनच ते तोंडानं तसं पुटपुटले. आणखी दुसरे एक उदाहरण देऊ इच्छिते. कोरोनाच्या काळात तर आपण सगळ्यांनीच भरपूर हात धुतले. म्हणजे कदाचित तोपर्यंतच्या आपल्या आयुष्यात आपण जेवढ्या वेळा हात धुतले नसतील तेवढे सगळे त्या 1.5-2 वर्षात आपण हात धुतले. त्याच्याही पेक्षा जास्त वेळा म्हणायला हरकत नाही. पण माहीत आहे, काही वर्षांपूर्वी किंवा त्याच्या अगोदर हे सांगू इच्छिते की हे हात धुण्याची सवय लावण्यासाठीच एका संशोधकाला मृत्युमुखी पडावं लागलं आहे, छळ सहन करावा लागला आहे. इग्नॅस सॅम्युएल्स हे त्यांचं नाव. त्यांच्या असं लक्षात आलं होतं की असं का होतंय की ज्या बाळंतीणी स्त्रिया आहेत त्यांच्या डेथचं प्रमाण खूप जास्त आहे. मग हे असं असेल का, तसं असेल का, तसं असेल का, भरपूर त्यांनी वेगळ्या वेगळ्या प्रकारे संशोधन करून त्या प्रकारे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. पण तरीसुद्धा या बाळंतिणींचं मृत्यूचं प्रमाण काही कमी होतच नव्हतं. आणि हे मी तेव्हाच सांगते बरं, जेव्हा व्हायरसचा शोधही लागलेला नव्हता. व्हायरस नावाचा काही प्रकार असतो हे कुणालाही तोपर्यंत माहीत नव्हतं. त्या काळातलं हे सांगते आहे मी. अशा वेळेस इग्नॅस सॅम्युएल्स यांच्या असं लक्षात आलं की ज्या स्त्रिया नर्सेस आहेत किंवा त्या पद्धतीचं म्हणजे जेव्हा स्त्रियांची डिलिव्हरी करत आहेत तेव्हा या बाळंतिणींच्या मृत्यूचं प्रमाण जरा कमी आहे. पण जेव्हा पुरुष डॉक्टर त्यांचं बाळंतपण करत आहेत तेव्हा मात्र या स्त्रियांच्या मृत्यूचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि सतत ह्या इग्नॅस सॅम्युएल्स यांचं संशोधन चालूच होतं. आणि एका क्षणी त्यांच्या काहीतरी लक्षात आलं आणि त्यांनी असं सांगितलं. तेव्हा काय असायचं म्हणजे हायजीन वगैरे वगैरे हा काही प्रकार माहीतच नव्हता ना, किंवा स्वच्छता, व्हायरस हे काहीच माहीत नव्हतं. तर तेव्हा व्हायचं काय की हे पुरुष डॉक्टर जे आहेत ना ते पोस्टमार्टम करायचे आणि पोस्टमार्टम केलं की लगेच ते तसं बाळंतिणीच्या तिथे डिलिव्हरी रूममध्ये यायचं आणि तिची डिलिव्हरी करायचे. म्हणजे आता आपल्या लक्षात येऊ शकतं हे केवढं भयानक आहे. म्हणजे पोस्टमार्टम केलेले सगळे व्हायरस जे आहेत ते सगळे बाळंतिणीपर्यंत पोहोचतायत ना, आणि म्हणून त्यांच्या मृत्यूचं प्रमाण खूप वाढत होतं जेव्हा हे पुरुष डॉक्टर त्यांचं बाळंतपण करत होते. पण जेव्हा इग्नॅस सॅम्युएल्स यांनी विनंती केली सगळ्या डॉक्टरांना की पोस्टमार्टम करून आल्यानंतर तुम्ही हात स्वच्छ धुवत राहा आणि नंतर बाळंतिणीच्या किंवा जिची डिलिव्हरी करायची आहे तिच्या खोलीमध्ये तुम्ही जा, तेव्हा सहजपणानं लोकांनी घेतलं असं वाटतं तुम्हाला? अजिबात नाही. तेव्हा उलट सगळेच्या सगळे त्यांच्यावर तुटून पडले. विशेषतः डॉक्टरांचा खूप मोठा रोष त्यांच्यावर आला. कारण डॉक्टरांचं म्हणणं असं होतं की पेशंटना वाचवण्याचं काम आम्ही करतो, मारण्याचं काम करत नाही, आणि तुम्ही सरळ सरळ आम्ही त्यांना मारून टाकतो असा दोषारोप आमच्यावर करत आहात. इग्नॅस सॅम्युएल्स यांनी आपलं मत व्यवस्थितरित्या मांडण्याचा पुन्हा पुन्हा वारंवार प्रयत्न केला. पण शेवटी त्यांना वेडं ठरवण्यात आलं आणि मेंटल असायलममध्येच त्यांचा मृत्यू झाला. या सगळ्या म्हणजे गॅलिलिओच्याही आणि इग्नॅस सॅम्युएल्सच्याही उदाहरणावरून मला काय सांगायचं आहे, त्यांचा जसा ठाम विश्वास होता आपल्या संशोधनावर तसाच आपला स्वतःचे जे विचार आहेत त्या विचारांवर खूप ठाम विश्वास असला पाहिजे. आणि जेव्हा अशी विचारांची क्लॅरिटी आपल्यामध्ये असते, विचारांचा ठामपणा आपल्या स्वतःमध्ये असतो, तेव्हा तो बोलण्यातून आपोआप येतो. त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिला आहे. आपल्याला आपल्या बोलण्यातून दाखवून देणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी म्हटलं की वक्तृत्व फक्त स्पर्धेपुरतं सीमित ठेवता कामा नये. वक्तृत्वाचा उपयोग आपण प्रत्यक्षात सुद्धा केलाच पाहिजे. नेपोलियनचं एक वाक्य सांगते बघा. नेपोलियननं त्या काळात इतक्या पूर्वी जे काही सांगितलंय ना, दुर्दैवानं अजूनही ती वस्तुस्थिती आहे. नेपोलियन असं म्हणाला होता, द वर्ल्ड सफर्स द मोस्ट. The world suffers the most not because of the violence of the bad people but because of the silence of the good people. वाईट लोक जगामध्ये मुठभर असतात, पण तरी सुद्धा
त्यांना विरोध करणारं कुणी असत नाही. सगळे चांगले लोक हे शांतताप्रिय असतात, शांत राहतात. किंबहुना आपण जे म्हणतो की डोळ्याला झापडं लावून ते आपलं फक्त समोर बघून चालत असतात. त्यांना इकडचं तिकडचं काही दिसतच नाही. शेजारच्या घरामध्ये सासूचा छळ होतो आहे किंवा सुनेचा छळ होतो आहे हे त्यांना दिसतच नाही. कोणीतरी कुणावर तरी अत्याचार करत आहे हे त्यांना दिसतच नाही. कोणत्या तरी वृद्धाला आता वृद्धाश्रमात पाठवण्याची घरी तयारी चालू आहे हे त्यांना दिसतच नाही. कारण हे सगळे लोक दुर्दैवानं गुड पीपल असतात, जे सायलेन्स मेंटेन करणं प्रिफेर करतात. म्हणून हे जे मुठभर बॅड पीपल असतात ना, काय म्हटले नेपोलियननं, बॅड पीपल ह्या वाईट लोकांच्या हिंसेमुळे जेवढं जगाचं नुकसान होतं त्याच्या कैक पट अधिक्यानं नुकसान होतं ते चांगले लोक शांत राहिल्यामुळे. म्हणूनच मला असं वाटतं जेव्हा जेव्हा आपल्याला समाजात असं वाईट काहीतरी घडताना दिसेल तेव्हा तेव्हा आपल्यातलं हे वक्तृत्व बाहेर आलं पाहिजे आणि त्या वाईट गोष्टींना तिथेच कसं थांबवायचं, त्याला आळा कसा घालायचा हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे आणि आपण ते थांबवलंही पाहिजे. शेवटी उत्कृष्ट वक्तृत्व हे उत्कृष्ट नेतृत्व असतं असंही म्हटलं जातं. त्याच्यामुळे आपण समाजाच्या हितासाठी आपल्या वक्तृत्वाचा उपयोग कसा करू शकतो याचा विचार अवश्य केलाच पाहिजे. हा एक नवा दृष्टिकोन मी तुम्हाला देऊ इच्छिते. आणि इथे जे स्पर्धक उपस्थित आहेत त्या सगळ्या स्पर्धकांनाही आता डिक्लेअर केले जातील सगळे रिझल्ट. ज्यांना बक्षिसं मिळणार आहेत त्यांचे इन ॲडव्हान्समध्ये खूप खूप अभिनंदन.